नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून अवेळी लोडशेडिंग होत असल्याने शेतकरी आणि नागरिक हैराण झाले. याबाबत शेतकऱ्यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे तक्रार केली. यानंतर खासदार वाजे यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. काही तांत्रिक अडचणींमुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचं महावितरण अधिकाऱ्यांनी माहिती दिली. याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी ठराविक गावात तसेच अवेळी वीज पुरवठा खंडित न करता योग्य नियोजन करण्याचं आणि त्याबाबत नागरिकांना सूचित करण्याच्या सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीसाठी दीपक कुमठेकर मुख्य अभियंता नाशिक झोन, पडळकर अभियंता अधीक्षक, राजाराम डोंगरे कार्यकारी अभियंता हे उपस्थित होते. अवेळी लोडशेडिंग बंद करा, नागरिकांना सूचित करा अशी माहितीही यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी वीज उत्पादन कमी होत असल्याने वीज पुरवठ्याला काही अडचणी येत असल्याची माहितीही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांना सांगितली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके, सिन्नर.